अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आज आपण बघणार आहोत की पापी माणूस सुखी का असतो, त्यांच्या जीवनात सुख व आनंद का असते। तर बघा ना, आपल्या आजूबाजूला आपण खूप वेळा विचार करतो सगळेजणच की नाही का, आपण एवढं सेवा करतो, आपण आपल्या सत्याच्या मार्गाने चालतो, म्हणजे घरच्यांना पण व्यवस्थित सुखी ठेवतो, आनंदी ठेवतो, म्हणजे कुणाशी भांडण करत नाही, सगळं व्यवस्थित आपण करतो। तर आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम दुःख का आहे। आणि काही काही लोक बघा ना, किती म्हणजे हे असतात विचित्र, दुसऱ्यांना त्रास देणं, भांडणं करणं, परत दुसऱ्याचं वस्तू आपल्या म्हणून घेणं, हिसकावून घेणं, आपला अधिकार दाखवणं, हे असे खूप लोक आहेत आणि ती सुखी आहेत समाजामध्ये। तर मग आपल्या पण मनात प्रश्न येतो की नाही का, आपण एवढं चांगलं वागतो तरी आपण दुःखी आहोत, आणि अशी पापी माणसं का म्हणून सुखी असतात। तर मग ह्याचं काय कारण आहे। मग अशा वेळेस आपला पण थोडासा विश्वास डगमगतो सगळ्या गोष्टींवरचा, स्वामींवरचा म्हणा, देवांवरचा म्हणा। आपण किती वेळेस त्यांच्याशी भांडतो, का असं तुम्ही करता ना आमच्याशी, आम्ही एवढं चांगलं वागून पण असं का, किती वेळा आपल्याला प्रश्न पडतो। आणि दुःखी पापी माणूस एवढं सगळे करून एवढे कुटाने करतात, एवढं लोकांचे पैशाचं वगैरे प्रॉब्लेम, पैसे वगैरे म्हणजे नाही का स्वतःचे म्हणून घेतात, प्रॉपर्ट्या हडपतात, सगळे करतात, आईबापांना त्रास देतात, कुणाशी व्यवस्थित वागत नाहीत, बोलत नाहीत, तरी पण ती लोक सुखी का, एवढं पाप करून पण सुखी का। मग आपलं किती वेळा आपल्या मनात हे येऊन जातं। तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय माहिती आहे का, त्यांचं पहिलं प्रारब्ध, पहिल्या आयुष्यामधले प्रारब्ध, त्यांनी जर समजा पहिल्या आयुष्यात नाही का खूप छान पुण्य केलं असेल, लोकांना मदत केलेली असणार, म्हणजे खूप पुण्य त्यांनी पुण्याचा संचय केला असेल, मग ते पहिल्या जन्माचं त्यांना ह्या जन्मामध्ये ते उपयोगाला पडतं। म्हणजे हे आपले कर्म आहेत ना, हे साठले जातात। मग तसं त्यांनी अगोदर चांगलं कर्म केलेलं त्यांना ह्या आयुष्यात ते उपयोगी पडतं। त्यामुळं ते पुण्याचा साठा आहे तोपर्यंत ते पापी माणूस सुखीच राहणार, ते दुःखी नाहीच होणार, का तर ते त्यांचा तो बॅलन्स शिल्लक आहे ना आयुष्यामधला। आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे ना, त्यांचे आईवडील, आपण म्हणतो की नाही, पहिले लोक म्हणायचे बघा, आजोबांनी केलेलं नातवाला फेडावं लागतं। तर म्हणजे तसं पण आहे, त्यांच्या घराण्यात बघा एखादा पुण्यात्मा असेल, त्याच्या आई वडील आजी आजोबा असतील की त्यांच्या त्या व्यक्तीवर त्यांचं खूप प्रेम आहे, आणि ते खूप त्याच्यासाठी म्हणजे सगळे गोष्टी करतात, पुण्य कमवतात, म्हणजे खूप लोकांसाठी मदत वगैरे करतात, त्या गोष्टींचा पण इफेक्ट ह्या लोकांवरती होतो, म्हणजे त्याचा उपयोग पण ह्यांच्या आयुष्यामध्ये होतो, आणि ह्यामुळं त्या आईवडिलांची पण पुण्य असते। त्यामुळं ती लोक ना, पापी लोक खरंच सुखी राहतात। मग ह्या गोष्टींचा संचय जोपर्यंत आहे पुण्याचा, तोपर्यंत ते सुखी राहणार। पण ह्या लोकांचा ना तुम्ही शेवट बघा कधी पण, म्हणजे आत्ता आपण बघतो, मधला काळ बघतो किंवा सुरुवातीचा बघतो, पण ह्या लोकांचा आपण कधी शेवट पाहिलाय का, त्यांचा उतरता काळ आपण पाहिलाय का। ते भोगावंच लागतं, म्हातारपणी तरी भोगावं लागतं, किंवा समजा ह्या आयुष्यात जरी नाही त्यांनी भोगलं काही त्यांचं पापाच्या गोष्टी, पुढच्या आयुष्यात त्यांचं नक्कीच ते भोगावेच लागन। आणि आपण म्हणतो आपण एवढं पुण्य केलंय तरी आपल्याला का सुख नाही। आपले हे प्रारब्ध आहे, आपण आपल्या आदल्या जन्मी आपण कुणाला तरी त्रास दिलेला आहे ना, ते आपण ह्या जन्मी फेडतोय। त्यामुळं असं नाही, डगमगायचं नाही की मला आपण करत राहायचं, चांगल्या गोष्टी करायच्या, ह्या आयुष्यात तरी करायचं की जेणेकरून आपल्याला पुढं जाऊन कमीत कमी उतरत्या काळात आपल्याला सुख प्राप्त होईल। मग ह्या गोष्टी आहेत, आपल्याला वाटतं नाही का, आपण विचार करतो कशाचा पुनर्जन्म, कशाचं काय आहे, तो सगळे आपण ना अक्षरशः एखाद्या व्यक्तीला असं सहज नाही भेटत, ते आपलं अगोदरचं कर्म आहे। आपले बहीण भाऊ आई वडील सुद्धा आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला भेटतात, असं किती ठिकाणी नोंद आहे, खूप ग्रंथांमध्ये ह्याच्यात लिहिलेलं आहे। म्हणजे आपलं ते पहिलं आहे ना, तीच लोक आपल्याला येऊन भेटतात ह्या आयुष्यात पण, आणि त्यांना त्रास दिलेला ते ह्या आयुष्यात आपल्याकडून फेडून घेतात। आणि आपण एखाद्याचं चांगलं केलंय ना, तर ती लोक आपल्या मदतीला धावून येतात। मग हे आहे, त्यामुळं ना आपण ह्या आयुष्यात आता आपल्याला समजतं ना, आता आपण चांगलं वागायचं, म्हणजे छान करायचं, जरी आपल्याला त्रास होतो ना तो भोगायचा। म्हणजे तुम्हाला आणि सांगू का, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, त्रास आहे, कुणाचं असं आयुष्य नाही आहे की ते खूपच सुखी आहे आणि त्यांना त्रास नाही आहे, असं कुठलीच व्यक्ती नाही आहे। सगळ्याला कमी जास्त प्रमाणात त्यांच्या परीने त्रास आहे, दुःख आहे सगळे।
पण तुम्ही रडत कडत जर काढत बसला ना मग अजून जास्त त्रास होतो. त्यापेक्षा एक्सेप्ट करायचा, हा जाऊ दे, ह्या जगात मी एकटाच नाही आहे की मला त्रास आहे, ह्या जगात खूप लोक आहेत, खूप जणांना खूप प्रॉब्लेम आहेत. मग असा विचार केला ना आपलं मन पण हलकं होतं. जाऊ दे, आपण त्यांच्याबरोबरच आहे ना, मग आपण पण ह्याच्यातून बाहेर निघू, हा आपला आत्मविश्वास वाढतो. तर मग जास्त नाही विचार करायचा, पापी असा का, पापी लोकच का सुखी नाही येतो, ते फक्त तुम्हाला दिसतात सुखी आहेत, पण त्यांना पण त्यांचे भोग भोगावे लागतात. त्यांचं बघून आपण नाही वागायचं, आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करायचा. आपल्याला स्वामी जे मार्ग दाखवतात, स्वामी मार्ग, त्याच्यावरती चालायचं. स्वामींचे बघा किती छान छान सेवा येतं बघा, तुम्ही त्यांचं नामस्मरण करा तरी तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार येणार नाहीत, काही नाहीत. आपण चांगलेच कर्म करू आणि हे चांगल्या कर्माचं फळ ना हमेशा चांगलं भेटतं. त्यामुळे जास्त नाही डोक्यात घेत बसायचं की असं का तसं का, हा होतं पण जाऊ दे, त्यांचं ते प्रारब्ध आहे, त्यांच्या आईबापांची ती पुण्य आहे. आपलं पुण्य आहे कुठंतरी थोडीशी कमी पडले म्हणून आपल्याला त्रास आहे, असं आपण आपल्या मनाला समजवायचं आणि आपण थोडं सुखी राहायचा प्रयत्न करायचा. आणि तुम्ही ना कसं आहे माहिती आहे का, आपल्या मनात जे विचार करतो ना आपण तसंच आपल्या आयुष्यात पण घडतं. आपण म्हटलं ना मी आनंदी आहे, मी हॅपी आहे, मी खूप खुश आहे, मी समाधानी आहे, कमीत कमी थोड्या दिवसांनी तरी त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे यायला सुरुवात होते हळूहळू. पण तुम्ही सारखा विचार केला ना मलाच त्रास का आणि अजून त्रास वाढतो. मग तुम्ही एनर्जी ती ब्रह्मांडात सोडता, निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी. तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी जर निसर्गात ब्रह्मांडात सोडली ना तर तुम्हाला पॉझिटिव्हच स्पंदन येणार रिटर्न आणि तुम्ही खुश राहणार. त्यामुळे ना पॉझिटिव्ह राहायचं, आनंदी राहायचं आणि पापी लोकांचा नाही विचार करायचा. ते त्यांच्या कर्माचं फळ त्यांना भेटणारच आहे आणि आपल्या कर्माचं फळ आपल्याला भेटणारच आहे. त्याच्यामुळं स्वामींचं नामस्मरण करत राहायचं. जेवढ्या सेवा सोप्या, साध्या सोप्या सेवा तुम्हाला होतात तेवढ्या तुम्ही करायच्या आणि फक्त म्हणायचं, स्वामी माझं जे काय आयुष्य आहे मी त्या तुमच्या चरणावर समर्पित केले. बाकी ना तुम्हाला चांगलं काय वाईट काय माझ्याबरोबर जे करायचं ना ते तुम्ही करा. माझं काय फेडून घ्यायचं ते प्रारब्ध फेडून घ्या. फक्त मला तुमच्या चरणावरून माझा हात नका सोडू, मला तुमच्या चरणावरून दूर लोटू नका. त्यांना एकदा आयुष्य समर्पित केलं ना बाकीचे सगळे प्रॉब्लेम स्वामी बघून घेतात. फक्त त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवायचा आणि आपलं कर्म करत राहायचं. बघा तुम्ही हे केल्याच्या नंतर ना तुमच्या आयुष्यात खरंच खूप फरक पडतो. तुम्ही एकदा करून तर बघा. स्वामींवर तेवढा विश्वास, स्वामींवर विश्वास ठेवा. जे स्वामींचे करतात, कोण दत्तगुरूंचं करतं, तुमचं कुठल्याही दैवी शक्तीवर विश्वास असू द्या, भोलेनाथांवर आहे, सगळे कुणावरही असू द्या, ते सगळे तुमच्या पाठीशी अक्षरशः खरंच दत्त म्हणून उभे राहतात. म्हणतं की नाही आपल्या म्हणजे नाही का संकटकाळी म्हणजे धावून येणारे दत्त आपण म्हणतो, तसं खरंच आपल्या संकटकाळी ना फक्त त्यांच्याशिवाय आपल्याला कोणच धावून येत नाही. त्यामुळे ना त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपले चांगले कर्म करत राहायचं, नामस्मरणात राहायचं, कोणाचा वाईट विचार करायचा नाही, वाईट करायचं नाही. बुद्धीला सारखं चालना देत राहायची की नाही बाबा आपल्याला चांगलं करायचं आहे, चांगलं बोलायचं आहे, चांगलं विचार करायच्यात आणि तुमच्या आयुष्यात पण नक्कीच चांगलं होणार आहे. एक ना एक दिवस तर नक्कीच चांगलं होईल. आणि तुम्हाला त्रास जरी झाला ना तर खूप त्रास नाही होणार, थोडासा होईल आणि मग ह्याच्यातून तुम्ही नक्कीच 101% तुम्ही बाहेर पडाल. कुठल्याही संकटातून असू द्या किंवा प्रॉब्लेममधून असू द्या. तुम्हाला जर हे असे माझे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील, स्वामींबद्दलचे थोडे मोटिवेशनल असतात, मी माझ्या आयुष्य जसं स्वामींचं म्हणजे नाही का नामस्मरणातून मला आलेले अनुभव किंवा माझ्यात झालेला चेंज मी माझ्या भाषेत सांगायचा तुम्हाला प्रयत्न करते, साध्या भोळ्या भाषेमध्ये. तुम्हाला जर हे असे माझे आवडत असतील व्हिडिओ तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.